नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? माझा प्रदीर्घ दौरा हा संपत आलेला आहे. कारण बघा मी 13 मे रोजी मी पुणे सोडलेलं होतं. 2 दिवस मँचेस्टरला मुलीकडे राहिलो आणि 25 दिवस अमेरिकेला गेलेलो होतो. तिकडची सैर ही मी तुम्हाला घडवलेली आहे. तिकडची खादाडी तुम्हाला दाखवलेली आहे. तिकडनं परत आलो आणि 5 कसोटी सामन्यांची मालिका कव्हर केली. मध्ये जेव्हा 1 आठवडा मिळाला तेव्हा ऑस्ट्रिया आणि जर्मनीला सुद्धा फिरून आलो. त्याचेही अहवाल तुम्हाला सादर केलेले आहेत. त्यामुळे एका अर्थाने हा जवळ-जवळ 100 पेक्षा जास्त दिवसांचा दौरा सुफल संपूर्ण झालेला आहे. भरपूर भटकंती केलेली आहे, भरपूर खादाडी केलेली आहे आणि 5 कसोटी सामन्यांची क्रिकेट मालिका आणि त्याच्यामध्ये परत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये झालेला दक्षिण आफ्रिकेचा जबरदस्त विजय, या सगळ्या गोष्टी मनामध्ये उरामध्ये साठवून आता मी पुण्याला परत जाणार आहे. त्यामुळे हा इंग्लंडमधनं या दौऱ्यातला शेवटचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ क्रिकेटबद्दलच आहे. बॅटिंगबद्दल नाही, बॉलिंगबद्दल मी तुमच्याशी भरपूर बोललेलोच आहे. सिराजची एक संपूर्ण कहाणी तुम्हाला सादर केलेली आहे. त्यामुळे जो आजचा व्हिडिओ आहे तो बॅटिंग आणि बॉलिंगबद्दल नसून आजचा व्हिडिओ हा संपूर्णपणे फील्डिंगबद्दल आहे आणि त्याला कारणच तसं आहे. 6 आणि 7 एप्रिल 2009, 16 वर्ष झाली या गोष्टीला. हे 2 दिवस मी विसरू शकत नाही. दोन्ही दिवस वेगळ्या कारणासाठी विसरू शकत नाही. त्याची कहाणी मी कधीतरी तुम्हाला सांगितली असेल, पण ती माझ्या दिल के करीब आहे म्हणून परत एकदा सांगतो. अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. 6 एप्रिल 2009 भारतीय संघ शेवटचा कसोटी सामना खेळत होतं न्यूझीलंडमध्ये, वेलिंग्टन या जागी. आणि तिथे एक जबरदस्त गोष्ट मी घडताना पाहिली आणि ते म्हणजे राहुल द्रविडनी एक असा झेल पकडला की त्या झेलाच्या पकडण्याने त्यांनी मार्क वॉचा सर्वाधिक कसोटी झेलांचा विक्रम मोडीत काढला. जबरदस्त. राहुल द्रविड हा म्हणजे मी गमतीने नेहमी म्हणतो तो म्हणजे भारतीय संघाची आई होता. शॉर्ट लेगला उभं राहायचं आहे, हो. स्लीपमध्ये, हो. विकेट किपिंग करायला लागेल, काही प्रॉब्लेम नाही. कुठंही सांगितलं तरी हा पठ्ठ्या उभा राहायचा आणि संघासाठी जे गरजेचं असेल ते करायचा. फिल्डिंग करणं, कॅचेस पकडणं याच्यासाठी त्याने अपरंपार कष्ट केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी तो विक्रम मोडणं, मी बरेच विक्रम मोडताना बघितलेले आहेत. फलंदाजीतले बघितलेले आहेत, गोलंदाजीतले बघितलेले आहेत. अनिल कुंबळेला 10 विकेट काढतानाचा विक्रमसुद्धा बघितलेला आहे. इरफान पठाणचा पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक करण्याचा विक्रम पाहिला आहे. सचिन तेंडुलकरनी सुनील गावस्करांचा शतकाचा विक्रम मोडताना पाहिलेला आहे. सचिन तेंडुलकरनी 50 कसोटी शतकं केलेली बघितले. खूप विक्रम बघितलेले आहेत, पण त्याच्यातला खास हा विक्रम आहे आणि तो म्हणजे राहुल द्रविडनी कॅचेस पकडल्याचा विक्रम. आणि याच्यामध्ये मला खूप गोष्टी मनाला भावण्यासारख्या होत्या. मला त्याला प्रश्न विचारायचे होते. मी त्याला म्हटलं, राहुल मला तुला भेटायचं आहे. अरे कशासाठी? म्हटलं मी त्यावेळेला दूरदर्शनसाठी काम करायचो आणि त्याला म्हटलं अरे दूरदर्शनसाठी एक तुझा छोटासा बाईट घ्यायचा आहे. मराठी दूरदर्शन, सह्याद्री? म्हटलं हो चालेल, करूयात. ये तू म्हणला, उद्या मॅच संपल्यानंतर तू हॉटेलवरती ये. 2009चा काळ असा होता की व्हॉट्सअप नव्हतं, मला वाटतं ब्लॅकबेरी मेसेंजर होता आणि मी कधीही माझ्याकडे नंबर असला तरी कुठल्याही प्लेयरला उचलून फोन अजिबात करत नाही. मी त्याला मेसेज पाठवला, हा पठ्ठ्या मेसेज वाचायला तयार नाही. मी थोडासा वेळ त्यांनी दिलेली होती की बाबा तू 5 वाजता का 6 वाजता हॉटेलमध्ये. मी वेळेवर पोचणारा माणूस, मी वेळेवर पोचलो होतो. अस्वस्थ व्हायला लागलो. मग 5-10 मिनटं वाट पाहून मी रिसेप्शनला विचारलं, म्हटलं प्लीज त्याच्या रूममध्ये फोन करता का? न्यूझीलंड एकदम साधं आणि सुंदर देश आहे, त्यामुळे त्यांनी रूममध्ये फोन केला जास्त प्रश्न न विचारता. रूममधला फोन कोणी वाचायला तयार नाही, उचलायला तयार नाही. परत प्रॉब्लेम आला. अरे म्हटलं आता करायचं काय, याला एकंदर पकडायचं कसं काय? आणि त्या पकडण्याच्यामध्ये मी विचार केला की हा भेटेल कुठे? पबमध्ये चान्सच नाही, रेस्टॉरंटमध्ये चान्सच नाही. म्हटलं अरे बापरे, हा जिममध्ये तर नसेल. शोधत गेलो. त्यावेळेला सिक्युरिटी वगैरे एवढी नव्हती. शोधत गेलो तर हा पठ्ठ्या जिममध्ये व्यायाम करत होता, घाम गाळत होता. मी विचार केला, अरे बाबा हे काय चाललंय? आणि थोड्या वेळ शांतपणे वाट पाहून झाल्यानंतर जेव्हा तो घाम पुसत बाहेर आला त्याला म्हटलं अरे सुनंदन, सॉरी मी तुला बोलवलेलं होतं, मी पूर्ण विसरून गेलो. म्हटलं अरे राहुल,
टेस्ट सिरीज या संपूर्ण दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस. आता टेस्ट मॅच नाही आहे, आता मॅचेस नाही आहेत. आपण भारतामध्ये उद्या परत जाणार आहोत. तरीही टेस्ट मॅच संपल्यानंतर तू व्यायाम कुठला करत बसतोस? तो म्हटला, नाही अरे जरा प्रॉब्लेम झाला होता म्हणून जरा शिस्त लावली. म्हटलं कसली, कोणाला शिस्त लावली? तो म्हटला, जर का मला चांगलं क्रिकेट इंटरनॅशनल लेवलला खेळायचं असलं तर मला फिटनेस टिकवणं हे क्रमप्राप्त आहे. ते करायचं असलं तर रोज एक बेसिक व्यायाम करणं गरजेचं आहे. तो मला आज करायचा होता, तर माझ्या शरीराने सांगितलं नको, मी थोडासा दमलो आहे, नको उगाच कशाला, आळस करायला लागलो. म्हणून माझ्या मनानं माझ्या शरीराला पनिश केलं. म्हणजे काय, मन म्हणलं हे चालणार नाही, तुला व्यायाम हा चांगलं क्रिकेट खेळायचं असलं तर करायलाच पाहिजे. म्हणून माझ्या मनानं माझ्या शरीराला पनिश केलं. मी ऐकून अक्षरशः थक्क झालो होतो. म्हटलं काय या माणसाची सक्ती. आणि त्याच्यानंतर आम्ही गप्पा मारायला बसलो. गप्पा खूप झाल्या होत्या. त्याच्यातले मोजक्या गोष्टी फक्त तुम्हाला सांगतो, ज्या मी त्यावेळेला दूरदर्शनसाठी विचारल्या होत्या. त्या म्हणलं की तुला काय, म्हणजे कसं हे फिल्डिंगचं गोडी ही कशी लागली? ते म्हणले, माझे जे कोच होते के तारापूर यांचं एक म्हणणं होतं. त्यांचं सांगणं असं होतं की तुम्ही क्रिकेटर जर का बनू इच्छित आहे, तुम्ही कितीही सराव करा, मेहनत करा, लगन ठेवा, एकाग्रता राखा, डाएट राखा, तरी तुम्हाला विकेट मिळणं आणि तुमच्या रन्स होणं हे तुमच्या हातात नसतं. त्याला थोडं नशिबाचा भाग लागतो. परंतु एक गोष्ट नक्की आहे, मेहनत करून तुम्ही अप्रतिम फिल्डर बनू शकता. मग तुम्ही क्लोजिंगचे होऊ शकता, तुम्ही लांब उभे राहणारे, जडेजासारखा आउटफील्डचा भन्नाट फिल्डर आहे, तो स्लिपमध्ये जास्त उभा राहत नाही. राहुल द्रविड स्लिपचा जबरदस्त फिल्डर होता. अशा टाईप तुम्ही भन्नाट, मोहम्मद कैफचं मला आठवण येते, मोहम्मद अझरुद्दीनची आठवण येते, तेही जबरदस्त फिल्डर होते. त्यामुळे असं फिल्डिंगचं अप्रतिम रूप तुम्ही अंगीकारून तुम्ही एक संघाकरता फार मोठी ॲसेट बनू शकता, हे के तारापुरांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यामध्ये राहुल द्रविडनी त्याच्यापासून इतक्या गोष्टी घेतल्या. आणि सर्वात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट के तारापुरांनी सांगितलेली होती, ते म्हणजे जर तुम्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बनला, निस्वार्थी क्षेत्ररक्षक फिल्डर बनला, तर तुम्ही दुसऱ्याच्या यशात आनंद घेऊ शकता. राहुल मला म्हणाला, सुनंदन याचं एक्सप्लेनेशन मी तुला नंतर देतो, परंतु या दोन गोष्टी माझ्या मनामध्ये भिनल्या, मी त्या उरामध्ये बाळगल्या आणि मी फिल्डिंगवरती प्रचंड मेहनत केली, त्याचा आज हा परिणाम आहे. हे म्हणत असताना राहुल द्रविड म्हणाला, अर्थातच हे यश माझं नाही आहे. जर मी खेळत असलेल्या संघामध्ये टॉप क्लास बॉलर, मग श्रीनाथ असेल, व्यंकटेश प्रसाद असेल, हरभजन सिंग असेल, अनिल कुंबळे असतील, हे आणि असंख्य दादा बॉलर्स, बालाजी होता त्यावेळेला, हे सगळे नसते, त्यांनी अप्रतिम मारा कष्ट करून केला नसता तर झेल उडाले नसते, मला झेल पकडण्याची संधीच मिळाली नसती. त्यामुळे हे यश जास्त करून त्यांचं आहे. आणि नंतर तो म्हणला, सुनंदन या सगळ्यांच्या यशामध्ये, कारण विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाचं यश असतं, त्यांच्या यशामध्ये मला सहभागी होता आलं, ह्याच्यासारखी समाधानाची गोष्ट नाही. कारण तो म्हणला, झेल पकडल्यानंतर, विकेट गेल्यानंतर बॉलरच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो आणि जे झेल पकडणाऱ्या व्यक्तीबद्दल डोळ्यामध्ये जे प्रेम असतं, त्याच्यासाठी मी तडफडतो म्हणला. त्यामुळे या यशाचा आनंद, या यशाचं समाधान हे दुसऱ्याच्या यशात आनंद मिळवल्याचं हे जास्त समाधान आहे. हे ऐकून मी खरोखर राहुल द्रविडच्या अजून प्रेमात पडलो, कारण हा माणूस म्हणजे खरोखर निस्वार्थी खेळाडू. म्हणून ह्या गोष्टी मला आठवण्याचं अजून एक कारण होतं, कारण राहुल द्रविडचा विक्रम मोडताना मी जो रूटला पाहिलं. जो रूटसुद्धा अगदी म्हणजे जत्रेत हरवलेल्या भावासारखा, राहुल द्रविडसारखा शांत, सुस्वभावी, अप्रतिम बॅट्समन, मोठा बॅट्समन आणि आउटस्टँडिंग फिल्डर, अप्रतिम झेल पकडणारा फिल्डर, हे बघत असताना आज ज्या वेळेला जो रूटला ते बोडताना पाहिलं, तेव्हा म्हणलं, अरे जो रूटला निदान प्रेस कॉन्फरन्समध्ये कुठं जिथं संधी मिळेल तिथं हे विचारावं की फिल्डिंगचं तुझे तंत्र आणि मंत्र काय. जो रूटनी जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये तो म्हणला, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी सगळ्या होणाऱ्या क्रिकेटरसाठी महत्त्वाची आहे, तो म्हणला, फिल्डिंग करत असताना तुम्ही मेहनत वगैरे तर केलीच पाहिजे, झेल वगैरे तर पकडलेच पाहिजे, सराव केलाच पाहिजे, पण त्याच्याहीपेक्षा मॅचमध्ये तुम्ही कुठल्याही श्रेणीची मॅच खेळत असला तरी प्रत्येक बॉलला तुम्ही हा विचार केला पाहिजे की हा चेंडू माझ्याकडेच येणार आहे.
प्रत्येक बॉलला हा विचार जर का तुम्ही केलात, हे आता तिकडं मॅच चालू आहे, मी इकडं उभा आहे, हा बॅट्समन इकडं मारत नाही, माझं दुर्लक्ष आहे आणि नेमका झेल तुमच्याकडे येतो, तुमचं लक्ष नसतं, तुम्ही सोडता. फिल्डिंग करताना तुम्ही गोष्टी गृहीत धरता आणि मग बाउंड्री जाते. तो म्हणला हे करायचं नाही, ही चूक कधी करायची नाही. प्रत्येक बॉलला स्वतःला समजवायचं की अरे हा बॉल तुझ्याकडे यायची शक्यता आहे. त्यांनी तुमचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता वाढते आणि त्याचबरोबर 2 बॉलच्या मध्ये तुम्हाला विश्रांती घेण्याचं तंत्र अंगीकारता यायला पाहिजे. या गोष्टी केल्या तर तुम्ही चांगले फिल्डर होऊ शकता. अर्थातच एक अजून त्याला विचारलेला प्रश्न असा होता की वातावरणाचा परिणाम होतो का? तो म्हणला अर्थातच होतो. इंग्लंडमध्ये गडद हवामान आहे, हाय कॅच उडाला तर थोडा खाली यायला वेळ लागतो. हेच जर का तुम्ही साऊथ आफ्रिकेत खास करून जोहान्सबर्गला गेला, तिथं विरळ हवामान आहे, लो अल्टिट्यूड आहे, तिथं बॉल पटकन खाली येतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या हवामानाशी जुळवून घ्यायला कॅचेसचा वेगळा सराव करायला लागतो. तुम्ही गोष्टी गृहीत धरून चालत नाही. हे अगदी जो रूटनी ठासून सांगितलं आणि तो म्हणला इंग्लंडमध्ये बऱ्याच जणांना वाटतं की स्लिपमध्ये कॅच पकडणं हे सोपं आहे. अजिबात नाही आहे तसं. त्याचं कारण खास करून आम्हाला त्याची सवय आहे. परदेशी खेळाडूंना ते अजून कठीण जातं, कारण बॉल स्टंपाच्या मागं स्विंग होतो. सीम जर का अशीच पडलेली असली आणि तुमची एज लागली आणि त्याचा कॅच जर का अशीच सीम असताना आला तर तो स्टंपामागं सुद्धा स्विंग होत जातो. मग कॅच जो इथं लागायला पाहिजे तो इथं लागतो आणि सुटतो. आणि तो म्हणला हे मी इतके वर्ष गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्या अर्थाने मला वाटतं माझ्याबरोबर जे असंख्य बॉलर्स होते त्यांच्या सीम पोझिशन बघायची मला सवय लागलेली होती आणि शेवटपर्यंत बॉलवरची नजर हटवायची नाही. हा एक मूळ मंत्र जो रूटनी सांगितला. हे म्हणत असताना जसं राहुल द्रविडनी त्याच्या बॉलर्सचं कौतुक केलं तसं जो रूटनी त्याच्या बॉलर्सचं कौतुक केलं. तो म्हणला मी तर ब्रॉड अँडरसन या 2 दादा बॉलरच्या जमान्यात जास्त क्रिकेट खेळलो, त्यामुळे त्या दोघांनी असंख्य अपॉर्च्युनिटीज, असंख्य संधी मला निर्माण करून दिल्या कॅचेस पकडायच्या. मी त्यांचा शतशः ऋणी. आणि त्याचबरोबर त्यांनी बाकी बॉलर्सची सुद्धा नावं घेतली. आणि हे म्हणत असताना त्याला मी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, कुठलाही खेळाडू कितीही चांगले तुम्ही जरी फिल्डर असला तरी तुम्ही कॅच सोडू शकता. आणि कॅच सोडल्यानंतर तुम्हाला सांगतो जेवढी निराशा विकेट न मिळाल्यानंतर किंवा तुम्ही 0 ओव्हर आऊट झाल्यानंतर जेवढी तुम्हाला लाज वाटत नाही, तेवढी लाज तुम्ही सोपा झेल सोडल्यानंतर वाटतं. त्याचं कारण असं असतं की तुम्हाला त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय भोगायला लागतील हे माहिती नसतं. आणि त्यावेळेला कॅच सुटला की सगळे प्रेक्षक तुमच्या नावाने हुरियो करतात. बॉलरच्या मनामध्ये, डोळ्यामध्ये एक क्षण का होईना असं दिसतं की अरे काय कॅच सोडलास तू, कुठल्या बॅट्समनचा कॅच सोडला. ही निराशा मनातनं झटकायला खूप वेळ लागतो, त्याच्याकरता तपश्चर्या करायला लागते. फक्त हे सांगत असताना जो रूट, राहुल द्रविड हे सगळेजण एक गोष्ट बोलतात. ते म्हणतात विचार हा करायचा असतो की कॅच उडाला याचा अर्थ बॅट्समननी चूक केली, बॉलरनी चांगला बॉल टाकला. जर तो एकदा चूक करू शकतो तर तो परत चूक करू शकतो, परत कॅच उडू शकतो. हा विचार करायचा, परत कॉन्सन्ट्रेट करायचं, संघाच्या भल्याचा विचार करायचा आणि एकाग्रता राखायचा प्रयत्न करायचा. ह्या गोष्टी जो रूट राहुल द्रविडनी एकत्रपणे त्या काळामध्ये मला सांगितलेल्या होत्या, त्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. आणि शेवट मुद्दा परत यश अपयशाचा आला. त्यावेळेला जो रूट परत म्हणतो फिल्डरच्या हातामध्ये बॅट्समन बॉलरच्या पेक्षा किंचित थोडंसं यश अपयश असतं, कारण तुम्ही प्रत्येक वाचवलेली रन ही संघाच्या दृष्टीने फायद्याची ठरू शकते. तुम्ही प्रत्येक पकडलेला कॅच हा संघाच्या प्रगतीच्या वाटचालीमधला मैलाचा दगड ठरू शकतो. त्याचा आनंद खूप असतो. तो एक क्षण असतो. तुम्ही केलेला डायरेक्ट हिटचा रनआउट किंवा तुम्ही पकडलेला कॅच हा एक क्षणाची गोष्ट असते, परंतु तो अपरंपार आनंद देऊन जातो. त्यामुळे मला 2,210 पेक्षा जास्त वेळा हा आनंद मिळाला आहे, कारण त्यांनी 210 झेलांचा विक्रम मोडला. म्हणून तो म्हणला मला 210 पेक्षा जास्त झेलांचा आनंद मिळालेला आहे. तो आनंद, त्या क्षणाचा आनंद माझ्या मनामध्ये त्या सगळ्या गोष्टी रिप्ले होतात आणि त्या परत आठवल्या की इतकं समाधान मिळतं. हे म्हणत असताना तो म्हणला परत तीच गोष्ट की बॉलरच्या यशामध्ये आपण सहभागी होऊ शकतो, संघाच्या यशामध्ये आपण सहभागी होऊ शकतो, याच्यासारखा आनंद नाही. त्यामुळे फिल्डिंग ही मी कित्येक वेळेला चांगले फिल्डर्स कॅचेस पकडताना पाहिलेत. अक्षरशः फुलासारखे हे लोक कॅचेस पकडतात, हात सॉफ्ट ठेवतात, कॉन्सन्ट्रेट करतात आणि या सगळ्या गोष्टी मला इतक्या मनापासून आवडतात. म्हणून या सगळ्या गोष्टीच्या एक सारांश काढून तुमच्यापुढे सादर करावा
एवढीच माझी इच्छा होती. कारण मी इतका स्वतःला लकी समजतो. 200 पेक्षा जास्त कसोटी झेल पकडलेले 5 फिल्डर्स आहेत, 5 खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये टॉपला जो रूट, 2 नंबरला राहुल द्रविड, 3 नंबरला मला वाटतं महिला जयवर्धन आहे, 4 नंबरला कोण आहे, रिकी पॉन्टिंग 200 झेल नाही आहे, आणि त्याच्यात स्टीव्ह स्मिथसुद्धा आहे, मला वाटतं स्टीव्ह स्मिथसुद्धा आहे. ह्याचे 5 खेळाडू जे आहेत ज्यांनी 200 पेक्षा जास्त झेल पकडलेले आहेत, या सगळ्यांना मैदानावरती झेल पकडताना बघायचा आनंद मला मिळालेला आहे. बहुतेक जॅक कॅलिस कदाचित त्याच्यात असेल, कारण या सगळ्यांना प्रत्यक्ष मैदानावरती खेळताना मी पाहिलं आहे, झेल पकडताना पाहिलं आहे. दुर्दैवाने भारतीय फलंदाजांची झेल पकडताना पाहिलं आहे, राहुल द्रविड सोडून. त्यामुळे राहुल द्रविडच्या वेळेला उकळ्या फुटलेल्या होत्या. बाकी 4 जणांच्या वेळेला मला अस्वली गुदगुल्या झाल्या की अरे नेमका आपला फलंदाजाचा झेल या फिल्डर्सने पकडला. परंतु या सगळ्यांचं झेल पकडण्याचं तंत्र, त्याच्या मागची आराधना, साधना, तपश्चर्या ही सुद्धा मी पाहिलेली आहे. म्हणून मला या खेळाडूंची फिल्डिंग बघताना, आज इव्हन मी ज्या वेळेला बघतो, सुरेश रैनाची फिल्डिंग मला खूप आनंद द्यायची, मोहम्मद कैफची फिल्डिंग मला खूप आनंद द्यायची, अझरुद्दीनची फिल्डिंग खूप आनंद द्यायची, आणि जडेजा ज्या पद्धतीने आउटफील्डला फिल्डिंग करतो, क्या बात आहे, क्या बात आहे. अर्थातच विराट कोहलीसारखा सुद्धा फिल्डर आहे की जो नॅचरल फिल्डर नाही आहे, पण कष्ट करून त्यांनी काय कमावलेलं आहे त्याला तोड नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या मनाला भावणाऱ्या आहेत. फिल्डिंगच्या बाबत तुमचं मत काय? एक शेवटचा मुद्दा मांडतो, आणि तो मुद्दा असा आहे, माझे जे प्रशिक्षक होते त्यांचं नाव मला राजाभाऊ ओक सरांनी शिकवलं, कमल भांडारकर सरांनी थोडंसं शिकवलं, हेमू अधिकारी सरांनी थोडं शिकवलं. हेमू अधिकारी सर एक साधा प्रश्न विचारायचे, कॅच कोणाच्या हातनं सुटतो? द्या उत्तर द्या. मला माहिती आहे काही जण म्हणतील फिल्डरच्या हातनं सुटतो, काही जण म्हणतील लक्ष न देणाऱ्याच्या हातनं सुटतो. अधिकारी सर फार मोलाची गोष्ट बोलायचे. ते म्हणायचे कॅच त्याच्याच हातनं सुटतो जो प्रयत्न करतो. जर 2 फिल्डर उभे आहेत, मी आणि अजून एक फिल्डर उभा आहे, आणि आम्ही एकमेकांकडे नुसतेच बघत राहिलो आणि मधनं कॅच गेला, किंवा मी पोचणारच नाही त्या कॅचपर्यंत म्हणून मी पळायचं सोडलं किंवा कमी प्रयत्न केला, तर सर पाठीत धपाटा घालायचे. परंतु अपरंपार प्रयत्न करून जर का कॅच हाताला लागून पडला तर सर कधी ओरडायचे नाहीत. त्यांचं म्हणणं असं होतं, जो माणूस खूप प्रयत्न करतो त्याच्याच हातनं कॅच सुटतो. आयुष्यामध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे मित्रांनो. चूक घडली, अपयश आलं, काहीही त्याचं वैगुण्य बाळगू नका, कारण चूक त्याच्याच हातनं घडते जो प्रयत्न करतो. जो प्रयत्नच करत नाही, जो कुठली रिस्क घेत नाही, जो कुठले वेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करत नाही, त्याच्या हातनं कदाचित चूकच घडणार नाहीत. अशी माणसं मला तरी पसंत नाहीत. त्याच्यापेक्षा कुठला तरी वेगळा प्रयत्न केला, कुठला तरी अशक्य झेल पकडायचा प्रयत्न केला आणि त्याच्या हातनं सुटला, मला त्याचं वाईट वाटण्यापेक्षा मला त्याचं कौतुक वाटतं. तुमचं मत याच्याबद्दलचं काय आहे मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इंग्लंडमधनं आता तुमची रजा घेतो. आता गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे. त्याच ओढीने, त्याच उत्साहानं मी पुण्याला जायला निघालेलो आहे. त्यामुळे पुढचा ब्लॉग आता पुण्यातनं. बाय बाय.